संच मान्यतेच्या चुकीच्या निकषाला तीव्र विरोध, प्रोटॉन शिक्षक आणि भारत मुक्ती मोर्चाचा मोर्चा। संच मान्यतेचे चुकीचे निकष लावून शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात येत आहे। कमी पटसंख्या असल्याचे कारण देत शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे। वाडापोळावरील शाळा बंद करण्यात येत आहे। विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकात वादंग होत आहे। शाळा अनुदानाचा वाढीव टप्पा दिला नाही, अशा प्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जात आहे। याविरुद्ध प्रोटॉन शिक्षक संघटना आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आझाद मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी आजचा हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा केवळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये हे मोर्चे सुरू आहेत। हे मोर्चे प्रोटॉन शिक्षक संघटना आणि भारत मुक्ती मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने हे मोर्चे सुरू आहेत आणि याच्यामध्ये किसान मोर्चा, विद्यार्थी मोर्चा, युवा मोर्चा, बेरोजगार मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, महिलांचा मोर्चा अशा अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। हा मोर्चा शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा या संदर्भाने आहे। मराठी शाळेचा जो सत्यानाश, मराठी शिक्षणाचा जो सत्यानाश या ठिकाणी चालवलेला आहे सरकारनं, त्याच्या विरोधात आहे। आणि मराठी शाळा बंद करण्याचं धोरण आमच्या ज्योतिराव फुलेंनी 7 विद्यार्थ्यापासून शाळा सुरू केल्या होत्या। तांड्या वस्तीवर शाळा सुरू केल्या होत्या आणि तांड्या वस्तीवर गोरगरिबांचे मुलं आणून शाळा काढल्या होत्या। आणि हे सरकार म्हणते का 20 विद्यार्थी असणारी शाळा बंद करा, 20च्या कमी असणारी शाळा बंद करा, 19 विद्यार्थ्याची शाळा बंद करा। तर हे महात्मा फुलेंनी जे आमच्या अभियान चालवलं होतं शिक्षणाचं, तर महात्मा फुलेंनी ज्या अभियानाला छेद देणे आणि या पद्धतीनं शिक्षणाचं जे बाजारीकरण, खाजगीकरण करणं, एकीकडे सरकारी शाळा बंद करायच्या, दुसरीकडे इंग्रजी मीडियमच्या शाळा ज्या आहेत त्या प्रचंड वाटायच्या आहे। 2009ला सर्वांना मोफत शिक्षण देतो म्हणून बालकाच्या मोफत सक्तीचा शिक्षणाचा कायदा म्हणून सांगितलं आणि तिथून 2 वर्षांनाच लगेच इंग्लिश मीडियमच्या शाळा वाटण्याची, खिरापत वाटण्याची सेल्फ एडेड शाळा सुरू करून दिल्या आणि सेल्फ एडेडच्या शाळेमध्ये आज आमचे 37% विद्यार्थी तिकडे चालले गेले। परिणाम असा झाला की इंग्रजीच्या शाळा सुरू केल्यामुळे आमचे विद्यार्थी कमी झाले। आज म्हणताय की कमी विद्यार्थी झाले म्हणून शाळा बंद करा। कशाला वाटली खिरापती इंग्लिश मीडियमची? कशाला प्रायव्हेटायझेशन करताय? कशाला व्यापारीकरण करून राहिले? शिक्षण हे काही नफा तोट्याचं काम नाही आहे। शिक्षण हे माणूस घडवण्याचं काम आहे। शिक्षण हे राष्ट्र निर्माण करण्याचं काम आहे। राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण आहे आमच्या महापुरुषांनी सांगितलं आणि हे शिक्षणाला नफा तोट्यावर मोजत आहेत आणि शिक्षणाच्या या माध्यमातून शिक्षणाचं सरकारी शिक्षण बंद करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारनं चालवलेलं आहे। ज्योतिराव फुले म्हणाले होते, शिक्षण जर काढून टाकलं तर त्या ठिकाणी माणूस जनावर बनते आणि जनावराला शिक्षण दिलं तर माणसात रूपांतर करता येते। आणि म्हणून शिक्षण काढून टाकून इथल्या लोकांना जनावर करायचं आहे सरकारला आणि जनावर करून त्यांची सवारी करायची आहे। परंतु हा जो बहुजन समाज या ठिकाणी रस्त्यावर दिसत आहे, हा कदापि या ठिकाणी यांचे मनसुबे कामयाब होऊ देणार नाही। आम्ही हे आमच्या बापानं ज्योतिराव फुलेनं सुरू केलेले शिक्षण क्षेत्र आहे, ती वाचवण्याची जबाबदारी आमच्या बहुजनांची आहे आणि आम्ही यांना कदापि हे शिक्षण क्षेत्र नष्ट करू देणार नाही, एवढे या ठिकाणी मी सांगतो आणि आवाहन करतो सर्व जनतेला, SC ST OBC सर्व बहुजनांना की हे बहुजनांचं शिक्षण क्षेत्र आमच्या बापानं ज्योतिराव फुलेनं सुरू केलं, यांच्या बापांनी सुरू केलं नाही आणि यांना समाप्त करू आम्ही देणार नाही। सर्वांना आवाहन करतो की या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि हे शिक्षण क्षेत्र वाचवण्यासाठी आपलं योगदान द्यावं। धन्यवाद। मी गजानन उले, विभागीय अध्यक्ष, अमरावती विभाग, प्रोटॉन शिक्षक संघटना।